नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभाग भरती 2025 निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे जागा असणार आहेत ते 2070 प्लस जागा या भरतीमध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि गट क व गट ड ची ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे पद असणार आहे गट क चे आणि गट ड चे. विद्यार्थी मित्रांनो, याचे ऑफिशियल नोटिफिकेशन मी तुम्हाला पूर्ण सांगणार की वेतन श्रेणी किती भेटणार, टोटल कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आहेत हे सुद्धा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे रिक्त पदे आहेत, शासनाने जे रिक्त पदे जे दिलेलं आहे ते सर्वात पहिले तुम्हाला सांगतोय. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नती एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघू शकता गट क मंजूर जे पद होते ते 32,318 होते आणि त्यापैकी जे भरलेली जागा होती विद्यार्थी मित्रांनो ते 23,838 एवढे जागा भरलेले होते. आणि त्यापैकी जे रिक्त पद होते ते 8,480. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, गट ड मध्ये 13,091 मंजूर पदे होते आणि भरलेली जे पदे होते ते 8,201 आणि जे रिक्त पदे वाचलेली आहे ते 4,890. त्याचप्रकारे जे टोटल मंजूर पदे झाली होती ते 45,409 पदे मंजूर झालेली होती. आणि त्याचबरोबर जे भरलेली पदे होते विद्यार्थी मित्रांनो ते 32,039 एवढी पदे ते भरलेली होती. आणि त्याचबरोबर जे रिक्त पदे होते ते 13,370 एवढे पदे रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यापैकी जे आता जे पदे निघाले ते 2070 प्लस जे पदे निघालेले विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते ऑफिशियल ते मी तुम्हाला आता दाखवतो इथे. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्येही आहे. हे 13 फेब्रुवारी 2025ला प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता, नव्याने स्थापना करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत इथे लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता जे आहे उपरोक्त संदर्भात इथे जे लिहिले आहे नोटीसमध्ये, उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक 1 ते 2 येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यात मान्यता दिली आहे इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता शासनाचे जे निर्णय आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की राज्यातील 75% बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 86 आरोग्य संस्थांकरिता 837 नियमित पदे म्हणजे परमनंट पदे व तसेच 1233 एवढी पदे कुशल व अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही 837 पदे जे परमनंट आणि 1233 पदे आहेत ते कंत्राटी पदे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे त्यांनी हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता याच्यासाठी जी वेतन श्रेणी असणार आहे ते 25,500 ते 81,100 आणि पदसंख्या 1. त्याचबरोबर सहाय्यक परिचारिका प्रसविका यामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जे वेतन श्रेणी यांचं ते 25,500. त्याचबरोबर जे ते 25,500 ते 81,100 एवढे. त्याचबरोबर इथे जे टोटल पदे निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 94. त्याचबरोबर इथे विविध पदे निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही इथे. आणि हे जे केंद्र आहे हे केंद्र दिलेलं आहे, तालुक्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे नोटीस आहे तुम्हाला, हे जे जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC वर भेटणार. तुम्ही त्याला जॉईन करून ठेवा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता प्राथमिक आरोग्य केंद्र. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ याला जे वेतन श्रेणी असणार आहे ते 56,100 ते 1,77,500 आणि पदसंख्या इथे 2. त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक इथे 26,400
ते 83,600. इथे पदसंख्या 2. त्याचनंतर तुम्ही बघू शकता सहाय्यक परिचारिका प्रसविका, इथे सुद्धा पेमेंट जे असणार आहे ते 25,500 ते 81,100 असे टोटल हे 5 आहे. आणि त्याचबरोबर इथे जे टोटल पूर्ण नियमित पदे जे निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 75 पदे. त्याचबरोबर इथे अशा प्रकारचे हे पदे निघालेले विद्यार्थी मित्रांनो, इथे टोटल पदे 5 आहेत. त्याचबरोबर इथे जे आहे इथे सुद्धा 160 पदे जे निघालेले आहे विद्यार्थी मित्रांनो ती इथे बघू शकता. त्याचबरोबर जे पदे निघाले आहे टोटल ते तुम्हाला ह्या नोटीसमध्ये बघायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो. आणि हे नोटीस जे PDF आहे ते आपल्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार. इथे सुद्धा 40 पदे आहे. आणि अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकन प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही महाराष्ट्राच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे सगळे जाहिराती येतात ते आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.